नमस्कार मंडळींनो. तर आज आमच्याकडे बोईसरला मस्त असं पाऊस पडता आणि कोणाकोणाकडे पाऊस चालू झाला नक्की कमेंट करून सांगा. आणि पाऊस पडता म्हणून श्रीच्या पप्पानी मस्त असे शिंपले घेऊन इले आणि मी त्या शिंपल्यांचं मस्त असं रस्सो बनवतलं. तर हे बघा, शिंपले मी सगळे साफ बीप करून घेतले आणि फोडणीसाठी लसूण आणि कढीपत्तो टाकले आणि चांगलं भाजून घ्यायचो लसूण आणि कढीपत्तो. आणि त्याच्यातच खोबऱ्या आणि कांद्याचा वाटण पण तयार केलं आहे. आणि नंतर आपला हळद आणि आपला मालवणी मसाला टाकायचा त्याच्यात आणि हा वाटलेला वाटण टाकलं आहे आणि चांगला आता भाजून घ्यायचा वाटण तेल सुटेपर्यंत. हे बघा, चांगला वाटण भाजला की चव पण चांगली येतात. आणि त्याच्यानंतर आपण जे शिंपले जो साफ केला ना तो टाकायचो त्याच्यामध्ये. हे बघा, आणि त्याच्यात होया तेवढा पाणी आपण टाकायचा, जेवढं आपल्याकडे रस्सो होयो तेवढा पाणी टाकायचा त्याच्यामध्ये आणि चांगली उकळी काढायची आणि थोडासा मीठ टाकायचा. आणि त्याच्यातच मी एक बटाटो पण टाकलं आहे आणि कोकमा पण 2-4 टाका त्याच्यामध्ये, मग चांगली चव येतात. आणि श्री खूप रस्सो आवडलो यो, मस्त झालेलो.